नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. नमो शेतकरी योजना अंतर्गत 8वा हप्ता बाबत सरकारचा जी-आर म्हणजेच जी-आर जारी करण्यात आलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8वा हप्ता कधी मिळणार, किती रुपये मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना ही ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यामध्ये म्हणजेच प्रत्येकी ₹2,000 अशा स्वरूपात मिळतात. आता सर्व शेतकरी 8व्या हप्त्याची वाट पाहत होते. याबाबत आता सरकारकडून जी-आर जारी करण्यात आलेला आहे. या जी-आरनुसार पात्र शेतकऱ्यांना ₹2,000चा 8वा हप्ता मिळणार आहे. पैसे थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहे. ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण आहे आणि आधार लिंक आहे त्यांना हा हप्ता मिळेल. जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर लगेच पूर्ण करून घ्या, नाहीतर हप्ता थांबू शकतो. सरकारच्या माहितीनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजेच तुमचे आधार कार्ड लिंक आहे का हे तपासा, ई-के-वाय-सी पूर्ण आहे का हे तपासा आणि बँक खाते सक्रिय ठेवा. यामुळे तुमचा हप्ता वेळेवर जमा होईल. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, चला आता आपण थोडक्यात जी-आर बघू. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो, हा जी-आर जो आहे तो 16 मार्च 2026 रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, चला बघूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,774 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, जो काही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे ₹2,000 प्रति शेतकरी हा लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. असा हा शासन निर्णय तुम्ही बघू शकता. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरात कोणी शेतकरी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच शेतकरी योजना आणि शेतकरी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.